सगळी मंडळी ब्लॉगमध्ये येते. यायला पाहिजे सगळ्यात आणि बेस्ट राहील, जास्तीत जास्त फॉलोअर पाहिजे. महाराजांच्या पादुका इथं या घरी आलेला आहे. तिथं डायरेक्ट 4 सिक्युरिटी गार्ड होते. पहिला प्रश्न, लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढतील का? किती? 3,000. कडक. आजचा ब्लॉग सुरू करतोय आणि आत्ता वाजले रात्रीचे 8. रात्रीचे 8 वाजता माझा ब्लॉग सुरू होतोय. आज आहे तुलसी विवाह आणि त्याची तयारी आमच्या बालाजीनगरमध्ये खूप जल्लोषाने चालू आहे. आमच्या कॉलनीमध्ये आज 2 कार्यक्रम आहेत. एक म्हणजे आमच्या शेजारी श्री नरेंद्रनाथ महाराज यांच्या पादुका आलेल्या आहेत. त्यांनी खूप जोराने तयारी केलेली होती. आणि दुसरी गोष्ट आहे, मी आता चाललो आहे तुलसी विवाहाच्या इथं, जे सुधाकर माडी सर यांच्या दाराशी होतं दरवर्षी. तर मी पण तिथं जातोय. मस्त बँड लावलेला आहे. तर चला मग. हे बघा आमचे शेजारी इथं कार्यक्रम होता आहे समोर, जिथं नरेंद्रनाथ महाराजांच्या पादुका आलेल्या होत्या. आणि हा आमचा ओम ताट घेऊन जातोय आणि आई साहेब त्याला इन्स्ट्रक्शन देत आहेत. घेऊ ना आपण चालू झाला का? चालू केलेला आहे मी. पप्पू दादा आले आपले. आमचे बावी नवरदेव आलेले आहेत. खूप त्यांना आतुरता आहे त्यांच्या लग्नाची. बघा तुम्ही बघू शकता, एकदम ताडगडी घेऊन तुळशी विवाहासाठी. आणि या दिवशी पप्पू दादाच्या लग्नात मेन सिनियर पप्पू दादा महत्वाचं ते. विनय ना सर. सध्या नाही आत्ताही असते. काय म्हणता काका? नमस्कार. दिवाळी कशी गेली? एकदम मजेत. तुलसी जोरात झाला. आता तुलसी विवाहाची तयारी जोरात. हो, जोरात तयारी चाललेली आहे. सगळी मंडळी जमलेली, बालाजीनगर आणि मुकुलधाम मधील सगळे आग्रह आणि उपस्थिती दिलेली आहे. सगळे कार्यक्रम कसे होता आपल्या इथं? अतिशय छान. याचं सर्व क्षेत्र ब्लॉग बनवताना जास्त आनंद होतो, पाहायला पण आनंद होतो. या ब्लॉग बनवण्यासाठी जास्तीत जास्त कार्यक्रम घ्यावे लागणार आपल्याला. मग घेऊ लग्नाच्या नंतर कार्यक्रम. सगळी मंडळी ब्लॉग मध्ये येते. यायला पाहिजे सगळ्यात आणि बेस्ट राहील, जास्तीत जास्त फॉलोअर पाहिजे. हे बघ काय आज काय रे, हे गावं जमलेलेच सगळे. हा तुझ्यासाठी जमलेत ते कोण? फोटो काढतो का? अरे फोटो काढणार आहे काय भाव खातो? बडजबरी फोटो काढायचे आहे. अरे मामाच्या पोऱ्या. मी मोठा आहे. हा मोठा आहे. लाल लड्डू मोठा आहे. कार्तिक कुठे गेला? सगळ्या मंडळींची आता पूजेला बसायची सुरुवात झालेली आहे. सगळेजण एकमेकांना सांगतात बसा. पण कोणीच बसत नाही. बँडवाला कुठे फरार झाला काय माहिती. सगळी मंडळी बसलेली आहे. आमचे आबाश्री काय करताय काय माहिती. मी इकडं घराकडे आलो थोडा. तिकडं खूप गोंधळ चालू होता. तिकडं विषय असा आहे की भटजी अजून आलेलं नाही आणि भटजीची सगळेजण वाट पाहत आहे. सगळे तयारी करून बसून गेलेले. आमच्या कॉलनीमध्ये नरेंद्रनाथ महाराजांचे पादुका आलेल्या होत्या. तर त्यांच्या दर्शनासाठी इथं सगळी मंडळी येते. तर इथं सगळी तयारी केलेली आहे. पण आतमध्ये कॅमेरा घेऊन जाता येणार नाही.
अलाउड नाही तिथं कॅमेरा घेऊन जाणं. त्याच्यामुळे महाराजांच्या पादुका इथं या घरी आलेला आहे. तिथं डायरेक्ट 4 सिक्युरिटी गार्ड होते आणि त्यांनी अक्षरशः मला मोबाईल बंद करायला लावला. मोबाईल आतमध्ये घेऊन जाऊ नको म्हणे आणि तिथं तुला कुठल्याही प्रकारचा फोटोशूट करता येणार नाही. तर मी मोबाईल बंद केला म्हणून तिथं व्हिडिओ काढता आला नाही. काही असतील त्यांचे प्रोटोकॉल्स. तर असा सगळा विषय चालू आहे. तिथं दर्शनासाठी गेलो होतो कारण की इकडं तर भटजी आलेले नाहीत अजून. त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम आहे. मग मध्ये वेळ भेटला मग पादुका दर्शन करून आलो. महाराजांची खूप प्रतीक्षा केल्यानंतर फायनली महाराज आलेले आहेत आणि महाराज आल्यानंतर इथं सगळा आता पूजेची सुरुवात होते. एकदम हायटेक महाराज आहेत. महाराजांनी माईक आणि स्पीकर स्वतःची व्यवस्था स्वतः केलेली आहे. एकदम लग्नाची सुरुवात झालेली आहे. दोघं मामांनी अंतरपाठ धरलेले आहेत. फक्त तो काय बोलत ऐकू यायला पाहिजे ना मला. पहिला प्रश्न भाऊ, लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढतील का? किती? 3,000. महायुती मोदी का कापूस काय भाव जाईल? 10,000 15,000 काय भाव राहील? 4,000 सोन्याचे भाव डाऊन करून टाकलं आमच्या कॉलनीच्या कार्यक्रमाच्या एंड फोटोशूटशिवाय संपत नाही. शेवटचा फोटोशूट झाल्याशिवाय तो कार्यक्रम संपलेला नसतो. हे मागे घोडा होता सगळे फोटोशूट काढण्यासाठी एका लाईनीमध्ये. हा सगळा विषय चालू आहे यांचा फोटो काढण्यासाठी. आमच्या कॉलनीचं महिला मंडळ यांचा पण फोटोशूट झाल्याशिवाय खोपडीची एंडिंग तयारी चालू आहे. हो विजला रे. अरे कडक. फायनली खोपडीचा कार्यक्रम आटोपलेला आहे. तुलसी विवाह झालेला आहे आणि मी आलो आहे आता घरी. ब्लॉग डेली ब्लॉग पण आपले स्टार्ट होतील. पण कसं आहे प्रत्येक वेळेस वेळ मिळतो असं नसतं म्हणून मी डेली ब्लॉग टाकत नाही. जसा कार्यक्रम राहिला जशी सुट्टी राहिली तसा ब्लॉग बनवून टाकत असतो. आणि आज सकाळपासून ड्रॅगन फ्रूटची लागवड करत करत खूप दमलेलो होतो. आपल्या शेतावर आज ड्रॅगन फ्रूटची लागवड होती आणि घरी आल्यानंतर कॅपॅसिटी नव्हती कुठली गोष्ट करण्याची. पण गल्लीमध्ये एवढे भारी भारी कार्यक्रम होते. आज खोपडी एकादशीचं तुलसी विवाह होतं आणि दुसरं म्हणजे बाजूला ते नारायणांची पादुका आली होती. मला त्यांचा व्हिडिओ शूट करता आला नाही कारण की मला काहीतरी कामानिमित्त बाहेर जावं लागलं होतं. नाही तर खूप सारी त्यांनी तयारी करून ठेवली होती त्या गोष्टीसाठी.
मला जर माझे व्लॉग आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. ज्या ज्या लोकांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं आहे विक्की द ब्लॉगर म्हणून त्या लोकांचे खूप सारे धन्यवाद. आणि जे लोक सबस्क्राईब करताय त्यांना पण थँक्यू.